नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवलेल्या आहेत कोथिंबीर वड्या. वरतून खुसखुशीत अशा मस्त चवीला अप्रतिम लागतात. तर हा पदार्थ खूप सुंदर आहे आणि एकदा तरी आपण खाल्ला पाहिजे. आता शक्यतो कोथिंबीर खूप स्वस्त आहे आणि तुम्ही नक्कीच ह्या कोथिंबीर वड्या बनवू शकता. एकदम खुसखुशीत, तेलामध्ये अजिबात विरणार नाहीत किंवा तेलकट होणार नाहीत. तर पहा, आपण इथे पूर्ण प्रोसेस आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कोथिंबीर वड्या कशा बनवायच्या हे दाखवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथे पहा, लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची, थोडा आल्याचा तुकडा आणि जिरे घेतले. आता याला आपल्याला मिक्सरला याची सगळ्याची छान चटणी तयार करून घ्यायची किंवा मसालासुद्धा तुम्ही म्हणू शकता. हा मसाला मी तयार करून घेतला. आता इथे साहित्य पाहूया काय काय घेतलं आहे. तर इथे 30 मिली इतकं आपण जे आहे ते पीठ घेतलेलं आहे तांदळाचं आणि 1 कप आपण इथे घेतले बेसन पीठ, त्याचबरोबर बनवून घेतलेली चटणी. इथे 4 चमचे पोहे खायचे तेल घेतलेले आहे, ओवा, हळद आणि चवीपुरते मीठ घेतलेले आहे. आता थोडक्यात बेसन पिठाच्या पाऊण इतकं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. म्हणजे 3 हिश्श्याने आपल्याला जास्त बेसन पीठ घ्यायचं असतं. अगदी तुम्ही पोहे खायचे 4 चमचे जरी यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलं तरीसुद्धा चालेल आणि नसलं तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर आता इथे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 कप आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. तुम्हाला आणखीन थोडंसं बेसन पीठ लागलं तरीसुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण हे अचूक प्रमाण आहे, थोडंफार मागे पुढे होईल. आता इथे आपण मीठसुद्धा घालून घेतलं, हळद घालून घेतली. जे काही जिन्नस घेतलेले आहेत त्या सर्व आपल्याला इथे घालून घ्यायच्या. ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे, जेणेकरून त्याचा स्वाद छान आपल्या ह्या कोथिंबीर वडीमध्ये उतरतो. इथे मी तीळसुद्धा भरपूर सारे घातलेले आहे. तिळाची टेस्टसुद्धा जबरदस्त लागते. आपल्याला सर्वात लास्टला आपण बनवून घेतलेली मिरचीची चटणीसुद्धा इथे घालून घेतलेली आहे. आता ही चटणी आपल्याला व्यवस्थित हे सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे. तर पहा, आपण इथे कोथिंबीरीमध्ये जे आहे ते अशा पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण पीठ आणि कोथिंबीर एकत्रित करून घ्यायचे आहे. हातावरती थोडं थोडं पाणी करून आपल्याला इथे याचा छान असा म्हणजे गोळा किंवा डो तुम्ही तयार करून घ्यायचा आहे. तर आता इथे पटकन पाणी वतू नका, कारण बऱ्यापैकी आपल्या कोथिंबीरीला मॉइश्चर असतं, त्यामध्येच बऱ्यापैकी आपलं पीठसुद्धा भिजतं. इथे व्यवस्थित आपण पीठ भिजवून घेतलं. आता हाताला लावण्यासाठी आपण तेल घेऊया, जेणेकरून आपल्या हाताला हे पीठ चिकटणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर खूप जाड गोळेसुद्धा करू नका, जेणेकरून ते आतमध्येपर्यंत उकडले जातील. अशा पद्धतीने आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत असाल तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच समजेल. तर पहा, इथे हातावरती पीठ घोळून घ्यायचं. आता याचे मीडियम गोळे तयार करून घ्यायचे. पुन्हा एकदा थोडंसं हाताला तेल लावायचं आहे, म्हणजे अजिबात पीठ आपल्या हाताला चिटकत नाही. बेसन पीठ ऑलरेडी चिकट असतं, त्यामुळे ते लगेच हाताला चिकटतं. तर इथे एकसारखे मी 3 गोळे तयार करून घेतलेले आहे. हातावरती अशा पद्धतीने लांबोळ्या आकारामध्ये आपल्याला याच्या वड्या पाडण्यासाठी गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता, खूप जाड ठेवायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याला असा लंबोळं म्हणजे हातावरती बेलून घ्यायचं आहे. तर पाहू शकता, आपण इथे कोथिंबीरीचं प्रमाणच जास्त ठेवलेलं आहे. इथे तिन्ही गोळे करून तयार आहेत. मोठा, त्याच्यापेक्षा छोटा आणि त्याच्यापेक्षा छोटा असं झालेलं आहे. आता इथे मी पुरण गाळण्याची चाळणी घेतलेली आहे, त्याला तेल लावून घेतलं, म्हणजे आपल्या तेल लावल्यानंतर अगदी अलगद आपले गोळे निघले जातील. तर कोथिंबीर वड्यासाठी बनवलेले हे गोळे यामध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे. तर आपण याला आता थोडंसं चपट्या आकारामध्ये केलेलं आहे, जेणेकरून त्या वड्यासुद्धा छान पडतील आणि म्हणजे शिजतातसुद्धा व्यवस्थित. तर पहा, आपण हे लावून घेतलेले आहे. आता हे उकडण्यासाठी आपल्याला ठेवायचे आहे. मी पाणी अगोदरच उकळण्यासाठी इथे गॅसवरती ठेवलं होतं.
पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे, त्यामध्ये एखादं स्टिनर मांडायचं आणि त्यावरती आपल्याला ती चाळणी ठेवायची आहे. आता इथे आपल्याला झाकण ठेवून हे छान 15 मिनिटं उकडून घ्यायचं आहे. 12-13 ते 15 मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित उकडल्या जातं. तर तुम्ही पाहू शकता, जर तुमच्याकडे स्टिनर असेल तर त्यामध्ये तर आणखीन लवकर उकडल्या जाईल. तर इथे एक तार आहे जी की मी स्वयंपाकामध्ये यूज केली जाते, जो की कांदा भाजण्यासाठी, टोमॅटो भाजण्यासाठी. ती तार आपण यामध्ये घालून पाहिली तर व्यवस्थित उकडलेलं आहे, तारीला अजिबात पीठ लागलं नाही. तर आता हे गोळे थोडेसे थंड होऊन दिलेले आहेत. आता इथे व्यवस्थित थंड झालेत, हाताला चिटकत नाहीत, व्यवस्थित उकडलेले सुद्धा आहेत. एकूण मला यासाठी उकडण्यासाठी 15 मिनिटं लागले. तर पहा, आपल्याला कट करून घ्यायचं. दात्रीचा चाकू असेल तर पहा, अशा पद्धतीने वडी तुटली होती. तर इथे मी दुसऱ्या चाकूचा उपयोग करून इथे पहा आपल्या छान अशा वडी पाडून घेतलेली आहे. आता याच पद्धतीने मी सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, सुंदर आणि सुरेख अशा वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला वड्या फ्राय करून घ्यायच्या आहे, तळून घ्यायच्या आहे. म्हणजेच त्या क्रिस्पी होण्यासाठी तळणं खूप गरजेचं आहे. हवं असल्यास तुम्ही थोड्याशा तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकता, तेल इग्नोर करायचं असेल तर. मी इथे तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. आता तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम हवं. ज्या पद्धतीने आपण चकलीसाठी तेल गरम करतो तसंच इथे तेल गरम असलं पाहिजे. सेम प्रोसेस आपल्याला इथे फॉलो करायची आहे. आता तुमच्या वड्या व्यवस्थित तळल्या हे सुद्धा कशावरून समजायचं, जशा पद्धतीने आपल्या चकलीचे जे तेल आहे त्याच्या बुडबुड्या थांबतात, तशाच पद्धतीने इथे सुद्धा याच्या बुडबुड्या थांबेपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आता ही संध्याकाळच्या वेळेची रेसिपी असल्या कारणाने तुम्हाला इथे थोडंसं डार्क दिसत असेल, पण व्यवस्थित तळल्या जातं. तुम्ही सुरुवातीचं किंवा शेवटचं जे डिशमध्ये आपण सर्व केलेलं आहे तेव्हाच जे टेक्स्चर आहे, कलर आहे तो बरोबर आहे. आता इथे मलासुद्धा थोडंसं डार्क वाटत आहे, पण इतकं डार्क नाही, पण ते रात्रीच्या लाईटमध्ये थोडंसं डार्क वाटत आहे. आपल्याला इथे दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस खुसखुशीत अशा वड्या तळून घ्यायच्या आहेत. आणि इथे छान अशा तळलेल्या सुद्धा आहेत. आता बुडबुड्या अगदी कमी निघत आहेत, पण आणखीन थोड्याशा आपल्याला तळून घ्यायच्या. इथे पूर्णतः आपल्या बुडबुड्या थांबलेल्या आहेत, म्हणजे आपल्या व्यवस्थित कोथिंबीर वड्या तळून तयार आहेत. आता ह्या एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या, म्हणजे एक्स्ट्राचं जे काही थोडंफार तेल असेल ते खाली निथळून जातं आणि आपल्या मस्त खुसखुशीत अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. अशाच नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.